छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर रोडवर भीषण अपघात झालेला आहे। आयशर आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झालाय। लग्नाच्या वराडासह नाशिककडे जात असताना हा अपघात झालेला आहे। यामध्ये 15 ते 18 जण गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती सुद्धा मिळते। जखमींना तातडीने उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। तसंच पैठणमध्ये ग्रामस्थ लग्न समारंभासाठी नाशिक जिल्ह्याकडे जात असताना हा अपघात झालाय। तर आपण पाहतोय लग्नाच्या वराडाचा हा अपघात झालेला आहे। आयशरचा हा अपघात झालेला आहे। आयशर आणि टेम्पोची समोरासमोर धडक झालेली आहे। लग्नाचं वराड हे जात होतं आणि तेव्हा हा अपघात झालाय। नाशिककडे हा लग्नाचं वराड हे जात होतं आणि तेव्हा अपघात झालाय। थोरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। नितीन, काय अपडेट्स या अपघाताबद्दल आणि जखमींबद्दल काय माहिती आहे? स्नेहा, अगदी खरंय। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर रोडवरती हा भीषण अपघात घडलेला आहे। आयशर ट्रक आणि टेम्पोमध्ये हा भीषण अपघात घडलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण येथील ग्रामस्थ हे संपूर्ण वराड हे लग्नासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये चाललेलं होतं आणि त्यातच या दोघांची आयशर आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली। हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये अक्षरशः आयशरचा चक्काचूर झाल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे आणि यामध्ये जवळपास 17 ते 18 लोक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। तर यातील काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची देखील प्राथमिक माहिती आता आपल्याला समोर येताना पाहायला मिळते आणि या सगळ्या गंभीर जखमींवरती सध्या छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात तर काहींवरती घाटी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। मात्र अतिशय भीषण आणि दुर्दैवी हा अपघात घडल्याची माहिती समोर आलेली आहे। स्नेहा, अपडेट्स बद्दल तर आपण पाहतोय हा अपघात झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर रोडवर हा भीषण अपघात झालेला आहे।